फर्स्ट इयर डिप्लोमा ॲडमिशन जे आहेत त्याची 7 तारखेला फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर काय करायचं आहे? तेच करायचं आहे जे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्ही केलं. फक्त जाऊन ते चेक करायचं आहे की आपला फायनल मेरिट लिस्टमध्ये मेरिट नंबर काय आहे, महाराष्ट्र लेवलवर, कॅटेगरी वाईज आणि आपल्या होम डिस्ट्रिक्टमध्ये किती आहे एवढंच चेक करायचं. आता ज्या लोकांनी ग्रीव्हन्स पिरियडमध्ये काहीतरी चेंजेस केलेत आपल्या फॉर्ममध्ये, त्यांनी मात्र एक आवर्जून लक्षात घ्यायचे की आपण जे चेंजेस केलेले आहेत ते आपल्या फॉर्ममध्ये झालेले आहेत की नाही ते चेक करायचं आहे. लॉग इन करायचं आहे आणि आपण समजा नॉन क्रिमिनल अपलोड केलेलं आहे किंवा TFWSच्या स्कीमसाठी आपण उत्पन्नाचा दाखला अपलोड केलेला आहे, हे चेक करायचं आहे आपण की ते चेंजेस झालेले आहेत की नाही. ते झालेलेच असणार. आता त्याच्यानंतर त्याच दिवशी म्हणजे 7 जुलैला सर्वात महत्वाचं काम तुम्हाला भेटणार आहे आणि महत्वाची माहिती तुम्हाला भेटणार आहे, ते म्हणजे सीट मॅट्रिक्स. आता हे सीट मॅट्रिक्स काय असतं? सीट मॅट्रिक्स म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या कॅटेगरीच्या कोणत्या कोर्सच्या किती जागा आहेत. फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे आहेत. या ठाणे कॉलेजमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या टोटल किती जागा आहेत? समजा 60 आहेत. तर त्या 60 जागांपैकी SC कॅटेगरीला किती आहेत, ST कॅटेगरीला किती आहेत, ओपन कॅटेगरीला किती आहेत, फिमेलसाठी किती आहेत, होम डिस्ट्रिक्टसाठी किती आहेत, टेक्निकलच्या किती आहेत, नॉन टेक्निकलच्या किती आहेत, या सर्व गोष्टींचा गोषवारा जिथे असतो पूर्ण महाराष्ट्रभर कॉलेजेसच्या, प्रायव्हेट असून देत किंवा सरकारी असून देत किंवा ग्रँटेड कॉलेज असून देत, त्याला म्हणतात सीट मॅट्रिक्स. मग आता हे सीट मॅट्रिक्स आल्यानंतर पुष्कळशा विद्यार्थ्यांना आणि पालकांना किंवा माझ्यासारख्या शिक्षकांना पण ते समजत नाही. एक छोटीशी गोष्ट करायची आहे. तुम्ही सीट मॅट्रिक्स डिस्प्ले झाल्यानंतर काय करायचं आहे, ती डाउनलोड करायची आहे, व्यवस्थित डाउनलोड करायची आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे, समजा GP ठाणे हे ठाणे जिल्ह्यामध्ये येतं किंवा GP मुंबई हे मुंबई जिल्ह्यामध्ये येतं किंवा GP जळगाव हे जळगाव जिल्ह्यामध्ये येतं किंवा GP पेण हे रायगड जिल्ह्यामध्ये येतं. तर तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे त्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या कॉलेजेस आहेत हे तुम्ही त्या लिस्टमध्ये चेक करायचं आहे. कोणत्या कॉलेजेस म्हणजे त्यात सरकारी कॉलेजेस कोणते आहेत, ग्रँटेड कॉलेज कोणते आहेत, प्रायव्हेट कॉलेज कोणते आहेत, मायनॉरिटीच्या जिथे सीट्स आहेत त्या कॉलेजेस कोणते आहेत, हे सगळं तुम्ही चेक करायचं आहे. का चेक करायचं आहे? आता समजा मी ओपन कॅटेगरीचा आहे, तर मग ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा आहेत, माझ्या जिल्ह्यामध्ये ज्या कॉलेजेस आहेत त्या, की मला जिथे ऍडमिशन घ्यायचं आहे. कारण फार लांब जाणारे पण विद्यार्थी नाही आहेत, मग शक्यतोवर आपल्याच जिल्ह्यामध्ये बघतात किंवा आपल्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये लोक जातात. तर मग आपण समजा मी समजा आता ठाण्याचा आहे, तर GP ठाणे जिल्ह्यामध्ये कोणत्या कॉलेजेस आहेत, त्या कॉलेजेसमध्ये कोणते कोणते कोर्सेस आहेत हे मला माहिती करून घ्यायचं आहे. मग तेवढेच कॉलेजेस मी बघणार, शोधणार की त्यांच्यामध्ये कोणते कॉलेजेस आहेत, किती सीट्स आहेत, प्रत्येक कोर्स कोणते कोणते आहेत, हे बघण्यासाठी आपल्याला या सीट मॅट्रिक्सचा खूप उपयोग होतो. तेवढंच तुम्ही करायचं आहे की आपल्या जिल्ह्यात कोणत्या कोणत्या कॉलेजेस आहेत सरकारी आणि या सरकारी कॉलेजेसमध्ये कोणते कोणते कोर्सेस आहेत, त्या कोर्सेसला किती जागा आहेत आणि त्या कोर्सेसपैकी माझ्या कॅटेगरीसाठी SC ST OBC EWS साठी किती जागा आहेत हे तुम्हाला अचूक बघायचं आहे. आता तुमच्यापैकी काही असे लोक असतील की त्यांना हे समजतच नाही, मग त्यांच्यासाठी काय आहे, समजत नाही तर ठीक आहे, काही तुम्हाला मोठं नाही आहे, पण ज्या लोकांना समजतं त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे की तुम्ही एक चांगलं कॉलेज आणि कोर्स सिलेक्ट करू शकतात आणि कॅप राऊंड 1 मध्येच तुम्हाला ते कॉलेज मिळण्याचे चान्सेस जास्त वाढतात जर तुम्ही व्यवस्थित या सीट मॅट्रिक्सचा अभ्यास केला तर. मग या सीट मॅट्रिक्सचे फायदे काय काय ते आपण बघूया. हे खूप महत्वाची आणि खूप युजफुल असते प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आणि पालकासाठी. आता का युजफुल असते ही सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेसमध्ये ते आपण बघूया. पहिलं आहे इन्फॉर्म्ड डिसिजन मेकिंग. आपल्याला कुठल्या तरी गावाला जायचं असतं, मग आपण कोणत्याही बसमध्ये बसतो का? आपण त्याच बसमध्ये बसतो की जी बस त्या गावाला जाते. मग बसेस तर खूप जातात, परंतु नॉनस्टॉप जाणारी कोणती बस आहे की जे मला लवकर पोहोचवेल, ह्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आणि त्यानुसार तुम्हाला ते बसचं तिकीट रिझर्व करायला लागणार आहे किंवा ट्रेनचं. हे तेच पद्धत आहे. इन्फॉर्म्ड डिसिजन मेकिंग म्हणजे काय? इट शोज द टोटल नंबर ऑफ अवेलेबल सीट्स इन ईच कोर्स, कॉलेज अँड कॅटेगरी. तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कॉलेजेस आहेत, त्या कॉलेजेसमध्ये कोणते कोणते कोर्सेस आहेत. जसं आता गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यात कोणते कोणते कोर्सेस आहेत, तर सिव्हिल आहे, मेकॅनिकल आहे, कम्प्युटर आहे, IT आहे, ट्रॅव्हल अँड टुरिझम आहे आणि केमिकल आहे.
असं जेवढ्या कॉलेजेस अवेलेबल आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये, त्यामध्ये कोणते कोणते कोर्सेस आहे हे तुम्हाला सीट मॅट्रिक्समध्ये बघायला मिळेल. त्यानंतर त्या कोर्सेससाठी कॅटेगरीच्या म्हणजे SC ST OBCच्या EWSच्या TFWSच्या किती जागा आहेत हे आपल्याला समजेल. आणि त्यावरनं आपण हे ठरवायचं आहे की माझ्या कॅटेगरीसाठी जास्तीत जास्त जागा कोणत्या कॉलेजमध्ये आहे आणि जे कोर्स मला पाहिजे आहे. जसं की आता मला समजा इंडिव्हिज्युअल बघितलं तर मला मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्ट आहे. मग ठाणे जिल्ह्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग कोणत्या कोणत्या कॉलेजेसमध्ये आहेत आणि त्यातल्या त्यात माझी गरिबीची परिस्थिती आहे, मला जास्त पैसे किंवा फीस मला परवडू शकत नाही, तर मग मी काय करेल, ठाणे जिल्ह्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग असलेल्या ग्रँटेड आणि सरकारी कॉलेजेस कोणत्या कोणत्या आहेत ते मी शोधून काढणार, जेणेकरून त्याच कॉलेजेसचं मी ऑप्शन टाकेल ऑप्शन फॉर्म भरत असताना कॅपराऊंड 1, 2, 3, 4 साठी. लक्षात येत आहे? म्हणजे काय, अगदी इन्फॉर्म्ड डिसिजन तुम्हाला मिळणार आहे की हो, एवढं सीट मॅट्रिक्समुळे मला समजलं आहे की माझ्या जिल्ह्यामध्ये कमी फीस असलेल्या या कॉलेजेस आहेत, किंवा काही विद्यार्थी असतात त्यांचा फीसचा प्रॉब्लेम नसतो, परंतु त्यांना घरापासून लांब जायचं नसतं की मला वेळ वाचला पाहिजे, इंजिनिअरिंग म्हणजे खूप मेहनतीचं काम असतं. मग ते काय करतात की या कोर्ससाठी या जिल्ह्यामध्ये माझ्या घराच्या जवळ असलेली कॉलेजेस कोणती आहेत आणि त्यात कोणते कोणते कोर्सेस आहेत आणि मला जर मेकॅनिकल इंजिनिअरिंग पाहिजे तर तो आहे का, मग अशीच कॉलेजेस मी पहिल्यांदा शॉर्टलिस्ट करणार आणि ते सुरुवातीला टाकणार 1, 2, 3, 4 नंबरला. म्हणून सीट मॅट्रिक्समध्ये तुम्हाला जेव्हा डिसिजन घेता तुम्ही की कोणते ऑप्शन्स भरायचे, तर ते तुमची चांगल्या प्रकारे डिसिजन होऊ शकते. पुढचा फायदा आहे इन्क्रीजेस चान्सेस ऑफ ऍडमिशन. बघा, कॅपराऊंड 1 मध्ये शक्यतो तुम्हाला जर का ऍडमिशन घ्यायचं असेल तर व्यवस्थित अभ्यास करून तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना 90+ मार्क्स आहेत त्यांना तर मोस्टली त्यांच्या आवडीचा कोर्स आणि कॉलेज मिळतंच, परंतु 90च्या खाली आहे अशा विद्यार्थ्यांनी जरा विचार करायचा आहे, या सीट मॅट्रिक्सचा अभ्यास करायचा आहे आणि मग फॉर्म भरायचा आहे. आता 7 तारखेला सीट मॅट्रिक्स लागल्यानंतर 8, 9 आणि 10 या 3 दिवस आपल्याला कॅपराऊंड 1चा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. म्हणजे 3 दिवस आहेत, तुम्हाला घाई करायची नाही. असं कधीच होत नाही की 8 तारखेला ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू झाली आणि तुम्ही पहिलाच ऑप्शन फॉर्म भरला म्हणून तुम्हाला लगेच कॉलेज मिळेल, असं होत नाही. हे 3 दिवस प्रोसेस चालते. सो सीट मॅट्रिक्स 7ला लागल्यानंतर व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. अभ्यास केल्यानंतर आपल्याला कोणते कॉलेजेस सोयीचे आहेत, आपल्या आवडीचा कोर्स कोणत्या कॉलेजला आहे, आपल्याला जर जवळचं कॉलेज पाहिजे तर कोणते जवळचे कॉलेजेस आहेत. परंतु फक्त जवळचं कॉलेज असून म्हणून चालणार नाही. मग ते कॉलेजविषयी तुम्ही एन्क्वायरी करायची की हे अमुक एक कॉलेज आहे, तिथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा कोर्स आहे, जागा पण 60 आहेत किंवा 120 आहेत, त्याच्यापैकी माझ्या कॅटेगरीच्या 30 जागा आहेत, ओपन कॅटेगरीच्या किंवा ओबीसीच्या आहेत 20 जागा आहेत. मग या कॉलेज चांगलं जरी असलं पण या कॉलेजमध्ये खरंच शिक्षक आहेत का, ते शिकवतात का, त्या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे का, तिथल्या लॅब चांगल्या आहेत का, तिथले जे पास आउट विद्यार्थी आहेत किंवा आता जे विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही कदाचित चौकशी करून नगच निर्णय घ्यायचा की ऑप्शनमध्ये हे कॉलेज टाकायचं की नाही. या सर्व गोष्टीसाठी सीट मॅट्रिक्स हे खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट असतं, त्याने प्रत्येकाने अभ्यास करायचा. आणि असं काही मोठं रॉकेट सायन्स नाही आहे किंवा मॅथमॅटिक्स नाही येते की तुम्हाला ते समजणार नाही. प्रत्येकाने ती डाउनलोड केल्यानंतर व्यवस्थित वाचलं ना की आपल्याला समजतं. मग असं जर का तुम्ही केलं तर तुमचे चान्सेस तुम्हाला हवी असलेली सीट आणि कॉलेज मिळण्याचे वाढतात. जसं की एखादा विद्यार्थी ओबीसीचा कॅटेगरीचा आहे आणि मग ओबीसी कॅटेगरी कोणत्या कॉलेजमध्ये अवेलेबल आहेत, किंवा काही काही अशा कॉलेजेस आहेत की तिथे ओबीसीसाठी एकही सीट नाही आणि तुम्ही ते टाकून ठेवलं, मग ऑब्व्हियसली तुम्हाला लागणारच नाही ते. ज्या ठिकाणी ती सीट अवेलेबल नाही तुमच्या कॅटेगरीची ती तुम्हाला मिळणारच नाही. सो आपण व्यवस्थित सीट मॅट्रिक्सचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला हे कळतं की आपल्या कॅटेगरीच्या किती जागा अवेलेबल आहेत आणि मग कुठलंही रँडम कॉलेज न टाकता जिथे आपल्या जागा जास्तीत जास्त अवेलेबल आहेत त्या कॉलेजेस वर ठेवायच्या 1, 2, 3, 4 नंबरला, आणि जिथे कमी जागा आहेत त्या आणखी खाली टाकायच्या आणि खूपच कमी आहेत त्या शेवटी टाकायच्या. असा क्रम तुम्हाला ठेवावा लागणार आहे. ऑफकोर्स हे माझं मत आहे, तुमचं मत, तुमची चॉईस, तुम्ही कसंही ऑप्शन्स भरू शकता. एक तुम्हाला माहिती म्हणून मी या सीट मॅट्रिक्सचं महत्व सांगत आहे. आणखी काय महत्व आहे, हेल्प्स प्रायोरिटाइज कॉलेज प्रिफरन्सेस. आता तुमच्या जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये मग समजा तुमच्या मेकॅनिकल या कोर्सच्या 5 कॉलेजेस तुम्हाला दिसल्या, मग या 5 पैकी कोणतं बेस्ट आहे. मग आता हे बेस्ट कशावरनं ठरवाल, आता प्रत्येकाचे आपले आपले पॅरामीटर्स असतील हे बेस्ट ठरवण्याचं. काही विद्यार्थ्यांची परिस्थिती नाजूक आहेत, मग ते शक्यतो ग्रँटेड किंवा सरकारी कॉलेजला प्रिफरन्स देतील. परंतु सरकारी कॉलेज आणि ग्रँटेड कॉलेजमध्ये खूप मेरिट असतं
किंवा एखादं खूप प्रायव्हेट कॉलेजेस आहे तिची फीस पण जास्त आहे पण खूप रेप्युटेड आहे ते, मग अशा कॉलेजमध्ये पण खूप लोकांची संख्या असते ते भरण्याची. मग काय करायचं आपण की बाबा हो माझी परिस्थिती खराब आहे म्हणून मी सरकारी कॉलेज 1 नंबरला टाकणार, 2 नंबरला टाकणार मी ग्रँटेड कॉलेज. परंतु नाहीच मिळालं मला या 2 कॉलेजमध्ये, तर मग आणखी कुठलं कॉलेज आहे माझ्या जवळचं प्रायव्हेट कॉलेज की की जे बऱ्यापैकी आहे, तिथली फीस मला परवडू शकते किंवा ते चांगलं रेप्युटेड आहे आणि फीसचा माझा काही प्रॉब्लेम नाही आहे. यानुसार तुम्ही तुमचा प्रिफरन्स ठरवू शकता आणि ते सीट मॅट्रिक्स तुम्हाला मदत करणार आहे. सीट मॅट्रिक्स आणि तुमचे पर्सनल कॉन्टॅक्ट वापरून तुम्ही चेक करायचंय की ते कॉलेज कसं आहे, मग ते सरकारी असो, ग्रँटेड असो की प्रायव्हेट असो. कारण ॲट दी एंड इंजिनिअरिंग म्हणजे काय, तुम्हाला जर चांगलं प्रॅक्टिकल मिळत असेल, चांगलं थेरॉटिकल नॉलेज मिळत असेल, शिक्षक चांगलं शिकवत असतील आणि तिथे चांगल्या चांगल्या कंपन्या प्लेसमेंटसाठी येत असतील, हे माझ्या दृष्टीने सर्वात योग्य कॉलेज. मग ते प्रायव्हेट असो का तुमचं सरकारी असो, जर का तिथे चांगल्या कंपन्या येत असतील रिक्रुटमेंट करायला, तर समजून जायचं की इथले विद्यार्थी चांगले आहेत. आणि विद्यार्थी चांगले आहेत म्हणजेच काय, तिथले शिक्षक चांगले आहेत, तिथल्या लॅब्स चांगल्या आहेत, तिथले क्लासरूम चांगले आहेत, तिथे टीचिंग लर्निंग चांगल्या पद्धतीने होते म्हणूनच तिथे कंपन्या येत असतात. लक्षात ठेवा, प्रायव्हेट कंपन्या कुठल्याही वशिल्याला बळी पडत नाही किंवा कुठल्या एखाद्या पॉलिटिकल व्यक्तीने सांगितलं म्हणून त्या तिथे रिक्रुटमेंटला जात नाहीत, लक्षात घ्या. कारण त्यांना चांगली मॅनपॉवर हवी असते, चांगले इंजिनियर्स हवे असतात आणि जिथे चांगले इंजिनियर तयार होतात ज्या कॉलेजमध्ये, त्याच कॉलेजमध्ये चांगल्या मोठ्या मोठ्या कंपन्या जात असतात. त्यांचे पॅकेजेसही चांगले असतात. म्हणून लक्षात घ्या, तुम्हाला जर खरंच चांगला इंजिनियर बनायचं असेल तर सीट मॅट्रिक्सचा अभ्यास करा आणि तुम्हाला जो कोर्स हवा आहे, जे चांगलं कॉलेज तुमच्या जवळपासचं असेल त्या कॉलेजमध्ये जा. अगदी दूरचं जरी असलं तरी तुम्ही जाऊ शकता, काही हरकत नाही. कारण कॉलेज चांगलं तर तुम्ही क्वालिटीचे इंजिनियर व्हाल आणि क्वालिटीचे इंजिनियर म्हणजे तुमचं पॅकेज चांगलं. सो या सीट मॅट्रिक्समुळे तुम्हाला ही प्रायोरिटी लावणं सुद्धा समजतं. पुढचं, अवॉइड्स वेस्टेज ऑफ ऑप्शन. जसं की माझ्या कॅटेगरीची जागाच नाहीये किंवा तिथे 1-2च तुरळक जागा आहेत माझ्या कॅटेगरीसाठी, तर मी तिथे टाइमपास करणारच नाही, मी ते खूप खाली टाकणार आहे. कारण तुम्ही 300 ऑप्शन्स भरू शकता. किती? 300. सो पहिलं टॉप प्रायोरिटीचं माझं कॉलेज. आता प्रायोरिटी मी पुन्हा सांगतो, तुम्ही फीस किती पे करू शकता, तुम्हाला जवळचं पाहिजे की दूरचं पाहिजे, कॉलेज चांगलं रेप्युटेड पाहिजे का फक्त प्रायव्हेटच पाहिजे, ह्या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहे आणि मगच तुमचे ऑप्शन्सचे 1, 2, 3, 4 नंबर ठरवायचे आहेत. आणि ते सीट मॅट्रिक्स तुम्हाला मदत करणार आहे की तुम्हाला हवं असलेलं कॉलेज आणि कोर्स कुठे आहे एक्झॅक्टली ते तुम्हाला समजणार आहे. राईट? उगाच खूप मोठं टॉपचं कॉलेज टाकून ठेवायचं आणि आपल्याला फार 70, 60, 65 असे मार्क्स आहेत आणि म्हणून खूप टॉपचे कॉलेजेसच टाकायचे, ऑब्व्हियसली तुम्हाला काहीच नाही भेटणार आहे. तुम्ही टाका, तुम्ही 300 पर्यंत ऑप्शन भरू शकता, काही हरकत नाही. परंतु आपल्या मार्कानुसार, आपल्या चॉईसनुसार आपला प्रिफरन्स आणि प्रायोरिटी आपण ठरवायची आहे. पुढचं आहे ट्रान्सपरन्सी इन ऍडमिशन प्रोसेस. ट्रान्सपरन्सी इन ऍडमिशन प्रोसेस म्हणजे काय, प्रत्येक राऊंडला तुम्हाला सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होणार आहे. आता पहिला जो कॅप राऊंड आहे त्याच्यासाठी सीट मॅट्रिक्स म्हणजे सर्वच्या सर्व जागा अवेलेबल दिसतील. परंतु कॅप राऊंड 1चे ऍडमिशन संपल्यानंतर ज्या काही शिल्लक जागा राहतात पुन्हा त्याच्यासाठी सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होणार आहे. आणि मग आपण लक्षात घ्यायचं की यार मला कॅप राऊंड 1 मध्ये काहीच नाही मिळालं किंवा जे मला मिळालं ते आय एम नॉट हॅपी विथ, मी बेटरमेंट केलेलं आहे. परंतु आता कॅप राऊंड 2चा मला ऑप्शन फॉर्म मी बदलवू शकतो. मग बदलवायचं असेल तर पुन्हा सीट मॅट्रिक्स डिस्प्ले झाल्यानंतर चेक करायचं की मला जे कॉलेज पाहिजे तिथे जागा अवेलेबल आहे का. आता इथे एक एक महत्वाची सूचना तुम्हाला सांगतो. काही वेळेस असं होतं की आपल्या आवडीचं कॉलेज आणि कोर्स तिथे जागाच राहिलेली नसते समजा कॅप राऊंड 2 साठी, मग आपण तो ऑप्शन टाकायचा का नाही. आतापर्यंत माझं जर का तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ ऐकला असेल तर तुम्हाला वाटलं असेल नाही टाकायचा. मी सांगतो टाकायचा. कारण एखाद्या वेळेस तुमच्या कॅटेगरीची जागा तुमच्यापेक्षा जास्त मार्क्स असलेल्या विद्यार्थ्याने फक्त हातात ठेवलेली आहे आणि तो पण कदाचित कॅप 2 साठी बेटर ऑप्शन सिलेक्ट करत असेल किंवा त्याला पण पाहिजे असेल आणि त्याला जर का बेटर ऑप्शन मिळाला तर त्याच्या हातात असलेली जागा रिकामी होते, बाय डिफॉल्ट रिकामी होते. आणि तिथे जागा क्रिएट होऊन त्याच्यानंतर जर का तुमचंच मेरिट असेल तुमच्या कॅटेगरीनुसार तर तुम्हाला ती मिळू शकते. त्यामुळे आपण ती जागेसाठी क्लेम करायचाच म्हणजे ऑप्शन भरायचाच. लक्षात घ्या, हे प्रत्येकाला समजत नाही. तुम्ही हा व्हिडिओ ऐकण्याचा फायदा तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. राईट? सो ट्रान्सपरन्सी असते पूर्ण ऍडमिशन प्रोसेसमध्ये, कोणीही तुमची सीट घेऊ शकत नाही. लक्षात घ्या, एक कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 कॅटेगरी वाईज, डिस्ट्रिक्ट वाईज
टेक्निकल, नॉन टेक्निकल, मायनॉरिटी, नॉन मायनॉरिटी, SC, ST, OBC, SBC, NT या सर्वांचं बरोबर कॅटेगरी वाईजच अलॉटमेंट होते 3 राऊंड पर्यंत. मग जो चौथा राऊंड असतो तिथे जेवढ्या शिल्लक जागा असतात, ज्या कॅटेगरीच्या जागा शिल्लक आहेत आणि त्या कॅटेगरीचा विद्यार्थीच नाहीये ती क्लेम करणारा, त्याने ऑप्शनच तसा भरलेला नाहीये, मग त्या जागा सर्वांसाठी खुल्या होतात. आणि जरी तुमची कॅटेगरी ओपन असली, SC ST असली, तरी तुम्हाला कोणतीही कॅटेगरीची जागा मिळू शकते, कारण शासन कोणतीही जागा खाली ठेवत नाही. फक्त TFWS आणि EWS हे जर कॅन्डिडेट नाही तर त्या जागा भरल्या जात नाही इतर कुठल्याही कॅटेगरीने. लक्षात ठेवा, कारण त्या सुपर एन्युअरी सीट्स असतात. सुपर एन्युअरी सीट्स म्हणजे काय की एखाद्या कॉलेजची इनटेक, एखाद्या कोर्सची म्हणजे मेकॅनिकलची इनटेक GP ठाण्याची समजा 120 आहे, मग 120च्या +6 अशा TFWS जागा असतात आणि 6 EWS जागा असतात, त्या प्लस असतात, एक्स्ट्रा असतात, त्यांना सुपर एन्युअरी म्हणतात. आणि सुपर एन्युअरी सीटसाठी फक्त त्याच कॅटेगरीचा कॅन्डिडेट चालतो. नाही असेल तर मग ती जागा कुठल्याही इतर कॅटेगरीला दिली जात नाही. परंतु जी इंटेक असते, समजा 60ची इंटेक आहे किंवा 120ची इंटेक आहे आणि त्यामध्ये रिझर्वेशननुसार समजा NT कॅटेगरीची किंवा ST कॅटेगरीचा विद्यार्थी किंवा ऑर्फन विद्यार्थी नाहीये किंवा NRI आलेलाच नाहीये, तर मग चौथ्या राऊंडला या सर्व जागा बाकीच्या सर्वांना मेरिटनुसार त्या दिल्या जातात. फक्त हे चौथ्या कॅपला होतं. पहिल्या 3 कॅपमध्ये ज्या कॅटेगरीची जागा त्याच कॅटेगरीला जाते आणि ते सीट मॅट्रिक्समध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं असतं. ते तुम्ही बघून घ्यायचं आहे तुमच्या कॅटेगरीनुसार. युजफुल फॉर प्लॅनिंग अँड बॅकअप ऑप्शन्स. आता बॅकअप ऑप्शन्स मी तुम्हाला सांगितलं की टॉप 10 अशा कॉलेजेस आहेत की तिथे मला भेटलं तर मी घेणारच. बघा, कॅप राऊंड 1 मध्ये पहिला ऑप्शन भेटला तर तो ऑटो फ्रीज होणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला जाता नाही येणार. कॅप 2 मध्ये पहिल्या 3 पैकी कोणतंही ऑप्शन भेटलं तर ते ऑटो फ्रीज होणार, तिथे ऍडमिशन घ्यायचंच आहे. कॅप 3 मध्ये पहिल्या 6 पैकी जे काही ऑप्शन तुम्हाला भेटलं तर ते ऑटो फ्रीज होणार आहे, त्याच्या पुढे तुम्हाला जाता येणार नाही आहे. आणि कॅप 4 मध्ये तुमच्याकडे जे आहे तिथे तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे, तुम्हाला पुढे काही चान्स नाही, कारण 4च कॅप आहेत. म्हणून बॅकअप ऑप्शन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही समजा 85% आहात किंवा 80% आहेत आणि तुम्हाला वाटलं की यार कॅप राऊंड 1ला 82 वर क्लोज झालाय, तर मग आता माझं 80 आहे तर मला भेटेलच हे कॉलेज. असं नाही. एका मार्काने सुद्धा कधी कधी ते सीट खालीवर होत नाही, असं होऊ शकतं. मग यासाठी आपल्याकडे बाबा हे नाही मिळालं कोर्स एखाद्या कॉलेजचा, जसं GP ठाण्याचा कम्प्युटर नाही मिळाला तर मला IT पण चालतो, IT नाही मिळालं तर मला मेकॅनिकलही चालतो, मेकॅनिकल नाही मिळालं तर मला सिव्हिलही चालतो, सिव्हिल नाही मिळालं तर मला केमिकलही चालतो. असे ऑप्शन्स, एक बॅकअप ऑप्शन्स आपण ठेवायचे आहेत, लक्षात घ्या. नाहीतर खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी असं करू नका. प्रत्येक कोर्स हा चांगला असतो. तुम्ही किती त्याचा अभ्यास करता, किती नॉलेज आणि स्किल तुमचं डेव्हलप होतं, तुमची काम करण्याची किती वृत्ती आहे, तुम्ही किती एन्थुझियास्टिक आहात, तुमची ॲटिट्यूड बघूनच कंपन्या तुम्हाला जॉब देत असतात. ना की तुम्ही एक पर्टिक्युलर कोर्स केलाय म्हणूनच तुम्हाला जॉब मिळणार, असं होत नाही. सो या सीट मॅट्रिक्समध्ये तुम्ही व्यवस्थित तुमचे बॅकअप ऑप्शन्स पण तयार करू शकतात की बाबा माझ्याजवळ ठाणे जिल्हा आहे, ठाण्याच्या नंतर मला रायगड जिल्हा चालतो, मला मुंबई पण चालते, थोडासा डिस्टन्सचा फरक पडेल, परंतु जर काहीच नाही मिळालं त्यापेक्षा मग मुंबईचे पण कॉलेजेस टाकेल, मग मी रायगडचे पण कॉलेजेस टाकेल, ते तुम्ही बॅकअप ऑप्शन्स ठेवू शकता. सीट मॅट्रिक्समध्ये तुम्हाला